नमस्कार मित्रांनो, फिजिक्स कॉन्सेप्ट मध्ये आपण आज शिकणार आहोत लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशनमध्ये सबडिव्हिजन्स आहेत. मोशन, दुसरा आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, दुसरा आहे एक्सेलरेशन आणि लास्ट म्हणजे चौथा आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. तर मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? जेव्हा आपण डिस्टन्स मेजर करतो दोन पॉईंटमधलं, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया, पॉईंट ए आणि पॉईंट पी. तर आपण ह्या दोन पॉईंटमधलं डायरेक्ट जर डिस्टन्स मोजला तर याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि आपण जर असं लांबून जर घेतलं त्याला ए आणि बी या पॉईंटमध्ये, तर याला डिस्टन्स म्हणतात. डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. तर डिस्प्लेसमेंटची आपण व्याख्या घेऊया. Displacement is the minimum distance between the starting and the finishing point. Definition of displacement: displacement is minimum distance between starting and end point. ही झाली व्याख्या डिस्प्लेसमेंटची. आणि आपण आता डिस्टन्सची व्याख्या बघूया. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another point. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. ही झाली डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटची व्याख्या. तर आपण आता नवीन बघणार आहोत स्पीड आणि वेलोसिटी. स्पीड आणि वेलोसिटी. तर स्पीड म्हणजे काय? स्पीडची व्याख्या आपण बघूया थोडक्यामध्ये. स्पीड इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. Speed is
टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. जर सूत्र आपण बघणार आहोत तर फॉर्म्युला असा आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड divided by time required. Speed is scalar quantity आहे. Speed is a scalar quantity. वेलोसिटी म्हणजे काय? वेलोसिटीचे आपण डेफिनेशन पाहणार आहोत. वेलोसिटी इज नथिंग बट displacement between 2 points covered by a body in a unit time. वेलोसिटीचा फॉर्म्युला असा आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. या दोन कॉन्सेप्ट आपण बघितले, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आणि स्पीड आणि वेलोसिटी.